कपिलनगरच्या हद्दीमध्ये एक महिला वय 21 वर्ष ही आहे गोविंदगड उप्पलवाडीची। ती नोव्हेंबर महिन्यामध्ये तिच्या प्रियकरासोबत ती पळून गेली होती आणि मुस्लिम रीतिरिवाजानुसार तिने लग्न केलं होतं। नंतर आम्ही त्या मिसिंग महिलेला पोलीस स्टेशनला आणलं आणि मिसिंग झाल्यानंतर ती तिच्या आईवडिलांकडे गेली। नंतर तिचा जो हजबंड आहे त्याने कोर्टात अर्ज केला की माझी पत्नी मला मिळावी। मग मान्य कोर्टाने समन्स काढले आणि कोर्टासमोर तिनं असं म्हटलं की मला नवऱ्यासोबत जायचं आहे। तेव्हापासून तर ती मागच्या 2 दिवसापूर्वीपर्यंत ती पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीत नवऱ्यासोबत ती राहत होती। आणि त्यानंतर परत आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या नवऱ्यांच्याकडच्या मंडळांनी तिला मारहाण, शारीरिक त्रास देत आहेत। तसेच तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालत आहेत। सोबतच कोणतरी एक बाबा आहे आणि त्यांनी पण धागे वगैरे, ताबीज वगैरे देत आहे। असे एकंदरीतच तिच्या मानसिक व शारीरिक परिस्थितीचा विचार करता आम्ही तत्काळ दखल घेऊन सदर जी महिला आहे तिची कंप्लेंट केली। त्या कंप्लेंटमध्ये आम्हाला असं निदर्शनास आले की ज्या तारखेला ती 3 तारखेला पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीतून ती मिसिंग झाली होती, त्या दिवशी ती त्या जो बॉयफ्रेंड आहे त्याच्यासोबत ती नंदनवन हद्दीमध्ये राहिली। त्या जो बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंडच्या नातेवाईकडे, आणि तिथे ती 3 दिवस तिला ठेवलं आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध पण तिथे प्रस्थापित करण्यात आले तिच्यासोबत। त्यानंतर तिथून यशोधराच्या नगरच्या हद्दीमध्ये तिला घेऊन गेले आणि तिथे मुस्लिम रीतिरिवाजानुसार जबरदस्तीने तिचं लग्न लावलं मनाच्या इच्छेविरुद्ध। आणि 6 तारखेला ते 6 नोव्हेंबरला हे प्रकार घडलेला आहे। त्यानंतर ते कोर्टात पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर ती काल जेव्हा ती पोलीस स्टेशनला आले तेव्हा तिने एक पूर्ण घटना सांगितली। त्यावरून आम्ही जो तिचा नवरा आहे मुश्ताक शकील अन्सारी, वय 21 वर्ष आहे, न्यू बाडा कॉलनी कपिलनगरमध्ये, सोबत राजा शेख बंदे नवाज नगर, राजा शेखचे 2 मित्र आहे आणि या मुश्ताकची आई, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आम्ही कलम 64, 115(2), 85, 351(3), 3/5 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे मुश्ताक शकील अन्सारी, याला कालच रात्री आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आज मान्य कोर्टासमोर त्याला पेश करण्यात आलेले आहे। एकंदरीत जे उरलेले आरोपी यांना पण आम्ही लवकरच अटकेची कारवाई करणार आहोत आणि यामध्ये आरोपी संख्या वाढू शकते। तपास आता सुरुवात प्राथमिक स्टेजवरच आहे। एकंदरीत हे प्रकरण पूर्ण 5 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे। त्या बाबांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करणार आहोत। आणि एकंदरीत मी याद्वारे आपल्या सर्वांस आवाहन करू इच्छितो, कुठल्याही बाबांना किंवा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका। यामध्ये आपल्या स्त्री जी आहेत, महिला ज्या आहेत, यांचं पण विनाकारण बळी होतो, त्यांना पण मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतंय। मला या आपल्या सर्वांना हे अपील आहे आपल्या सर्वांना की असे कुठलेही प्रकार जर आपल्या निदर्शनास आले की तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावे, अन्यथा 112 वर पण आपण कॉल करू शकता। तात्काळ आपल्या नागपूर पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।